जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मंडळी, मी स्वाती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वाती सोहम यूट्यूबच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज 14 मे, स्वराज्याचं धाकलं धनी, त्यांची आज जयंती. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा. आणि याच निमित्ताने मी आज आलेली आहे वडू बुद्रुक या ठिकाणी. तर चला पाहूयात राजांचं हे समाधीस्थळ. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा मात्र एकच होता, स्वराज्याचं धाकलं धनी शंभूराजे. हाच तो क्षण या कमानीवर मोठ्या दिमाखात दाखवलेला आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं व स्वयंभू महादेवाचे प्राचीन मंदिर असलेले श्री क्षेत्र तुळापूर, तसेच स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचं हे समाधीस्थळ. तुळापूरचं अगोदरचं नाव नागरगाव. याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले ना, तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंची हत्या. एक दुर्दैवी दिवस. महाराजांनी स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळोकीपळो केले. परंतु फेब्रुवारी 1689मध्ये संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड व नंतर तुळापूर या ठिकाणी आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हालाकीने 11 मार्च 1689ला त्यांची हत्या केली. जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वडू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला. या ठिकाणी आल्यानंतर मनाची अवस्था कधीच लक्षात येत नाही. या समाधीस्थळावर आल्यानंतर मनात काहूर उठलेलं असतं. मोठ्या मनाने राजांना मुजरा करावा, की ज्या ठिकाणी राजांचं जीवनचक्र थांबलं त्या ठिकाणी जाऊन निवांत बसावं. नतमस्तक होऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता बाजूलाच आहे श्री संगमेश्वराचं मंदिर. संगमेश्वराचं दर्शन घेऊयात, पण अगोदर या संगमेश्वराला विचारावंसं वाटलं की काय रे महादेवा, तूच तर होतास या इतिहासाचा साक्षीदार. कदाचित तो इतिहास तू बदलूही शकला असतास. या ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक असं महत्त्व आहे आणि निसर्गाची जोड देखील लाभलेली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक येथील अद्भुत मंदिरं आणि त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ नक्कीच सुखावतो. भगवान महादेवाचं हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात जाण्या अगोदर श्री गणपती व विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यावं लागतं. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे या पावनभूमीत स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या समाधीस्थळी. आज 14 मे, महाराजांची जयंती आणि याच निमित्ताने या ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तर आपण ब्लड कॅम्प का आणि काय हेतूने आयोजित केला आहे तर बोलूयात या आयोजकांसोबत. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्याल? मी चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशन चाकण ब्लड सेंटर त्यांच्याकडून आज आपल्या इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या रक्तदान शिबिराला आम्हाला सकाळपासून चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि रक्तदाते पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत की आणि रेग्युलर दरवर्षी आम्ही करतच असतो इथे. चाकण ब्लड बँकेकडून सगळ्यांना आता म्हणजे आत्ता जे चालू आहे समर वॅकेशन्स, त्यामुळे कॉलेजेस बंद आहेत, बऱ्याच सुट्ट्यांवर असतात. उन्हाळ्यामध्ये खूप ब्लडचं शॉर्टेज होतं. तर तुम्ही सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल असाल जवळच्या रक्तपेढीत जाऊन सगळ्यांनी अवश्य रक्तदान करावं. आणि जे उन्हाळ्यामध्ये शॉर्टेज असतं ते कमी कसं होईल, कमी होणार आहे ते तुम्ही डोनेशन केल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जणांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन ब्लड बँकमध्ये जाऊन रक्तदान करावं असं आम्ही आवाहन करतो. नक्कीच. आणि या ठिकाणी पाहू शकतोय आपण ब्लड डोनेट करायला हे दादाही आज आलेले आहेत. त्यांचंही मनोगत घ्या. काय सांगाल? मॅडम चांगलं वाटतंय.
आणि तेही आजचा दिवस, म्हणजे काहीतरी मावळे म्हणून आपलंही कर्तव्य. हो ना. तर मंडळी, आत्ताच आपण स्वराज्याच्या या धाकल्या धन्याचं दर्शन घेतलं, मानाचा मुजरा केला. आज 14 मे जयंती, महाराजांची, छत्रपतींची, या स्वराज्याच्या धाकल्या धन्यांची आज जयंती. आणि या जयंतीनिमित्तानेच आज आपण या ठिकाणी आलेलो होतो. खूप दूरवरून मावळे, रणरागिणी आज महाराजांच्या दर्शनाला आलेले. वाकून त्यांनी नतमस्तक होऊन त्यांनीही मानाचा मुजरा केला. आणि अजून एक गोष्ट अशी की या ठिकाणी आज जयंतीनिमित्त काही ब्लड सेंटरनी ब्लड डोनेशन कॅम्पही आयोजित केलेले. काहीतरी आरोग्याचा चांगला संदेश या निमित्ताने आज त्यांनीही दिला. रक्तदान करून बऱ्याच लोकांनी त्यांनाही सहकार्य केलं, कारण शेवटी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असा खूप मोलाचा संदेश यातून नक्कीच त्यांनी दिला. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या लाडक्या स्वाती सोहम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.